एका हिरव्यागार आणि फुलांनी भरलेल्या जंगलाच्या मध्यभागी एक प्रचंड जुना वडाचा वृक्ष होता. त्या झाडावर एक शहाणा पांढरं कबूतर आणि एक खूप बडबड्या पण मजेशीर पोपट राहत होते. दोघांची मैत्री संपूर्ण जंगलात प्रसिद्ध होती. दररोज ते एकत्र उडायचे, गाणी गायचे आणि जंगलातल्या प्राण्यांना हसवायचे. एके दिवशी पोपट म्हणाला, आज आपण ढगांशी शर्यत लावूया का? कबूतर हसत म्हणालं, तू नेहमीच काहीतरी वेडं सुचवतोस. दोघेही मजेत उडत असताना नदी काठी त्यांना एक लहानशी लाल मुंगी दिसली. मुंगी खूप थकलेली होती. ती म्हणाली, इतक्या उन्हात चालून चालून माझी अवस्था खराब झाली आहे. आधी पाणी पिते. ती नदी जवळ गेली, पण अचानक तिचा पाय घसरला. छप्पक! मुंगी थेट वेगाने वाहणाऱ्या पाण्यात पडली. ती घाबरून ओरडू लागली, कोणी आहे का? मला वाचवा. पोपट घाबरून म्हणाला, अरे रे, पाण्याचा प्रवाह खूप जोरात आहे. कबूतर शांतपणे म्हणाला, घाबरू नको, मी काहीतरी करतो. त्याने झाडावरून एक मोठं हिरवं पान तोडलं आणि अचूक मुंगी समोर टाकलं. कबूतर ओरडलं, मुंगी, पटकन त्या पानावर चढ. मुंगी खूप प्रयत्न करून पानावर चढली. पान हळूहळू किनाऱ्याकडे वाहू लागलं. थोड्याच वेळात मुंगी सुरक्षित बाहेर आली. ती आनंदाने म्हणाली, आज तुम्ही नसता तर मी वाहून गेले असते. पोपट छाती फुगवत म्हणाला, आम्ही जंगलातील सुपर फ्रेंड्स आहोत. सगळे हसू लागले. काही दिवसांनी जंगलात एक धूर्त शिकारी शिरला. त्याच्या हातात जाळं आणि धारदार बाण होते. तो हळू आवाजात म्हणाला, आज हे सुंदर पक्षी माझ्या तावडीतून सुटणार नाहीत. त्याने झाडावर बसलेले कबूतर आणि पोपट पाहिले. तो सावकाश नेम लावू लागला. तेवढ्यात मुंगीची नजर त्याच्यावर पडली. ती घाबरली नाही, उलट म्हणाली, आज माझ्या मित्रांना वाचवायची वेळ माझी आहे. ती विजेसारखी धावत शिकाऱ्याच्या पायावर चढली आणि चाऊ! शिकारी जोरात ओरडला, असै ग! त्याचा नेम चुकला आणि बाण झाडावर जाऊन अडकला. पोपट ओरडला, कबूतर, पटकन उड! दोघेही लगेच आकाशात उंच उडून गेले. शिकारी रागाने पाय चोळत तिथून निघून गेला. कबूतर खाली येऊन म्हणाल, मुंगी, तू आमच्यासाठी जीव धोक्यात घातलास. मुंगी हसत म्हणाली, मैत्रीत मदतीचा हिशोब नसतो. पोपट म्हणाला, आजपासून आपण फक्त मित्र नाही, आपण एक टीम आहोत. तिघेही आनंदाने जंगलात फिरू लागले आणि त्यांची मैत्री आणखी घट्ट झाली. मुलांनो, या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळालं? खरी मैत्री संकटात ओळखली जाते. जे चांगलं करतात त्यांच्याकडे चांगुलपणा परत येतो. मुलांनो, तुम्हाला ही मजेदार गोष्ट आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच भन्नाट गोष्टींसोबत. बाय बाय.